चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत झणझणीत चिकन रस्सा। तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पाव किलो चिकन। आता हे चिकन आपण स्वच्छ धुवून घेऊया। तर त्यासाठी मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि पाण्यामध्ये मी हे 2 ते 3 वेळा स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। तर आपण जेव्हा चिकन आणतो तर त्याला रक्ताचे डाग वगैरे पडलेले असतात। तर चिकन जेव्हाही आपण घेऊन येऊ दुकानातून तेव्हा ते आपल्याला हे असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर आता आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहे। तर त्यासाठी मी इथे 1 कप फेटलेलं दही घातलेलं आहे, थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडंसं अगदी मीठ इथं आपल्याला वापरायचं आहे। आणि आपल्याला हे जे चिकन आहे हे 20 ते 25 मिनिटांसाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। तर तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करूया। तर त्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। आता हे जे कांदे आहेत हे आपल्याला अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत। आणि थोडीशी मी इथे कोथिंबीर पण घेतलेली आहे। तर कोथिंबीर ही आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे। तर याला काही फार असं कष्ट नाही लागत, अगदी म्हणजे झटपट अशी मस्त अशी झणझणीत चिकनची रेसिपी आपली अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होऊ शकते। तर जेव्हा घाई गडबडीच्या वेळेस आपल्याला अजिबातच वेळ नसेल तर तेव्हा आपण हे अशा प्रकारे ट्राय करू शकतो। तर इकडे मी पॅनमध्ये 2 चमचे तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग पावडर आणि 2 जे चिरलेले बारीक कांदे होते ते याच्यामध्ये मी घातलेले आहेत। कांदा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 3 ते 4 चमचे आपल्याला इथे चिकन ग्रेव्ही मसाला घालायचा आहे। आणि हा जो मसाला आहे तो आपल्याला अगदी म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। तर याच वेळी आपल्याला काय करायचं आहे, चवीनुसार थोडंसं मीठही घालायचं आहे। मसाले जर खाली तळाला लागू लागले तर थोडंसं गरम पाणी आपल्याला इथे घालायचं आहे। मसाला एकदा की असं तेलापासून असं तेल सुटून वेगळं झालं की आपल्याला जे मॅरिनेट करायला ठेवलेलं आपलं चिकन होतं ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। आणि मस्त असं हे मिक्स करून घ्या। आणि तुम्ही बघू शकताय की हे किती सुंदर असं दिसू लागलं आहे की म्हणजे पाहूनच आपल्याला अगदी कधी खातोय असं झालंय। तर थोडीशी वरून कोथिंबीर घालून मी हे चिकन जे आहे हे पुन्हा मी मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता हे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी पॅनचं झाकण लावून 5 ते 10 मिनिटं मी स्टीम करून घेतलेलं आहे। तर या स्टेजला पहा, चिकनने जे अंगचं पाणी आहे तेच ऑलरेडी सोडलेलं आहे। तर यामध्ये तुम्हाला जर थोडंसं ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही वरून थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये वाढवू शकताय। तर डिपेंड की तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार। आणि पहा, मी थोडंसं जवळून व्ह्यू दाखवते याचा की किती सुंदर आपली चिकनची ग्रेव्ही तयार झालेली आहे। तर मंडळी, तुम्हीही जरूर घरी ट्राय करा। अगदी झटपट अशी होणारी आणि घरात अवेलेबल असलेल्या साहित्यापासून बनणारी झणझणीत अशी चिकन ग्रेव्ही। चला तर मग मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझ्या रेसिपीज जरूर ट्राय करत राहा। चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।